शिर्डी येथे साई दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांना कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात इयरगनचा धाक दाखवून लुटणारी टोळी LCB पथकाने केली जेरबंद। सुरत येथील साई भक्त मोहित पाटील व त्यांचे सहकारी हे शिर्डी येथे साई दर्शनासाठी येत असताना वेळापूर येथे 4 चाकी वाहनातून आलेल्या 7 ते 8 जणांच्या टोळीने साई भक्तांची गाडी अडवून आरोपीने धारदार शस्त्र तसेच बंदुकीचा धाक दाखवून साई भक्तांची लूटमार केली होती। अहिल्यानगर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांचे पथक तसेच कोपरगाव तालुका पोलीस यांनी तपास करत आरोपींना ताब्यात घेतले व आरोपींकडून एक 4 चाकी वाहनासह इयरगन, गावठी कट्टा, कोयते, हत्यारे, धातूच्या रिंग असा लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला गेला। सदर तपास जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक गिरीश वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांचे पथक तसेच त्यांना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे सहकार्य मिळाले। शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे रस्त्यात अडवून त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून नेण्याच्या घटनांमध्ये मागील 1-1.5 महिन्यामध्ये वाढ झालेली होती। गुन्ह्यात एर्टिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता। याबाबत कोपरगाव, संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले होते। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी तपासाचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे CCTV फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे, सुएक खंडीजोड, विजय जाधव याच्यासोबतच अजून 4 साथीदार म्हणजे एकूण 7 जणांचे टोळीला ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले एर्टिगा वाहन, 2 इयरगन, 3 कोयते आणि 4 सोन्याच्या अंगठ्या असा ऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे।